नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट विसर्जन कसे करावे ते सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट कोणी उठवावे, कसे उठवावे, त्याचबरोबर घट कधी उठवावे, घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, घट उठवताना काय म्हणावे, घटाचं विसर्जन कधी करावं आणि पूजेतील सर्व साहित्याचं काय करावं, म्हणजे थोडक्यात घटाचं विसर्जन कसं केलं जातं त्याचा संपूर्ण विधी मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर घट विसर्जनाची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे देवीची सेवा केली असेल. सर्वांनीच आपापल्या घरी घट बसवले असतील. घट बसवल्यानंतर 9 दिवसानंतर घटाचं उद्यापन केलं जातं, विसर्जन केलं जातं, घट उठवले जातात. आता प्रत्येक जण आपापल्या कुळाचाराप्रमाणे काही जण नवमीला तर काही जण दसऱ्यालाच घटाचं विसर्जन करतात. दसऱ्याला घट उठवतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करायचं आहे. मात्र यंदा महालक्ष्मी दिनदर्शिकेनुसार घटाचं विसर्जन सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवमीला केलं जाणार आहे. 23 तारखेला नवरात्र उद्यापन आहे. त्यामुळे घटाचं विसर्जन 23 तारखेला मराठी कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे. तुमच्याकडे जशी पद्धत आहे दसऱ्याला करत असतील तर तुम्ही दसऱ्यालाच करायचं आहे. घट उठवण्याचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपण घट कोणी उठवावे याबद्दल माहिती पाहूया. तर घट हे पुरुष मंडळींनी उठवायचे असतात. स्त्रियांनी घट उठवायचे नसतात किंवा तुम्ही लहान छोटी छोटी मुले घट उठवण्यासाठी बोलवली तरीही चालू शकतात. 5 पुरुष किंवा 5 मुले असतील तरीही चालू शकतं. ज्या दिवशी आपण घट उठवणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्वच्छ स्नान करावं, आपली नित्य कामे उरकून घ्यावीत. रोजच्या प्रमाणे देवीची पूजा, घटाची पूजा करून घ्यावी. म्हणजेच देवीच्या टाकाला किंवा सर्व देवांना या दिवशी स्नान घालावं. देव घटी बसलेले असतात त्यामुळे आपण एवढे दिवस देवांना स्नान घातलेलं नसतं. त्यामुळे या दिवशी स्वच्छ पाण्याने पंचमृताने सर्व देवांना स्नान घालावं. नंतर मग बरेच जण त्याच वस्त्रावरती त्या दिवशी देवाची स्थापना करतात आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी दसऱ्याला नवीन वस्त्रावरती देवाची स्थापना करतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करा. देवीला हळदी कुंकू वाहायचं आहे. घटावरती सुद्धा हळदी कुंकू वाहायचं आहे. स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. बरेच जण या दिवशी पुरणपोळीच्या आधी सुद्धा दही भाताचा नैवेद्य दाखवतात आणि थोडासा दही भात त्या घटामध्ये टाकतात गारवा म्हणून. तर देवांची पूजा केल्यावरती आपल्याला महानैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे. मग आरती करायची आहे. यावेळी तुम्ही गणपतीचे आणि दुर्गे भारी आरती म्हणू शकता. त्यानंतर हात जोडून देवीला क्षमा प्रार्थना करायची आहे, की 9 दिवस मी आपली मनोभावे पूजा केली आहे. माझ्याकडून, आमच्या परिवाराकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर. आमची वेडीवाकडी, भोळी-भाबडी सेवा तू मान्य करून घे आणि तुझी कृपादृष्टी, तुझा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर नेहमी असू दे. अशी देवीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर घट विसर्जनाचा मंत्र तुम्हाला येत असेल तर तो म्हणावा. नसेल तर आपला साधा देवीचा मंत्र म्हणावा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपये संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. किंवा मग सर्वात साधा सोपा मंत्र सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा देवीचा मंत्र म्हणायचा आहे. थोड्या अक्षता त्या घटावरती वाहायच्या. तुम्ही घट उठवण्यासाठी जे कोणी बाहेरची किंवा घरातली पुरुष मंडळी 5 असतील किंवा मुलं असतील तर त्यांना सुद्धा गुलाल लावायचा. तुम्ही कुंकू सुद्धा लावू शकता. सर्व पुरुष मंडळींना गुलाल किंवा कुंकू लावून घ्यायचा आहे. त्यानंतर धूपदीप जर तुम्ही लावला नसेल तर तोही लावून घ्या. मी आधीच सांगितलं देवाची पूजा करून घ्यायची त्यामुळे त्यावेळीच तुम्ही हे सर्व करायचं आहे. त्यानंतर घट उचलायच्या वेळी तळी उचलली जाते. 5 पुरुषांनी धरून ती तळी उचलायची असते. तळी उचलताना आई राजा उदो उदो आणि आपल्या कुळदेवाचा जयघोष करत हे सर्व केलं जातं. खाली एक नवीन वस्त्र टाकून त्यावरती गांधी टोपी ठेवली जाते आणि मग तळी उचलली जाते. 5 पुरुषांनी मिळून त्या ताटाला हात लावायचा असतो आणि मग ते खाली वरती करत त्या टोपीला खाली टेकवत आणि वरती आपल्या छातीपर्यंत येईल एवढ्यावरती तळी उचलत जयघोष करायचा असतो. तळी उचलल्यानंतर 5ही पुरुषांनी 5 बोटांनी ते घट उठवायचे असतात आणि देवाला वाहायचे असतात. म्हणजे आपण जे धन उपटलं आहे ते देवाला वाहायचं आहे. यंदा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सोमवारी. तुम्ही जर नवमीला घट उठवणार असाल तर सोमवारी सकाळी 9:16 ते 10:43 असा आहे आणि दुपारचा मुहूर्त 1:39 ते 3:06 आहे. आणि जर तुम्ही घट दसऱ्याला उठवणार असाल तर मुहूर्त बघायची गरज नाही. कारण दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे तो संपूर्ण दिवस शुभ आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी उठवणार असाल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार उठवा. घट उठवल्यानंतर आपण त्या घटावरचा नारळ लगेच फोडायचा आहे आणि आलेले जे पुरुष मंडळी असतात त्यांना प्रसाद म्हणून तो द्यायचा आहे. बऱ्याच ठिकाणी हा नारळ फोडत नाही, विसर्जन केला जातो.
तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करा. आलेल्या पुरुषांना पान सुपारी सुद्धा दिली जाते. आपण घटस्थापना करताना त्या कलशामध्ये ₹1 नाणं आणि सुपारी घालतो, तर ती सुपारी फोडून सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि प्रसाद म्हणून एक कडाकणी सुद्धा देऊ शकता. म्हणजे आलेल्या पुरुषांना पान, सुपारी, खोबऱ्याचा प्रसाद आणि कडाकणी असं दिलं जातं. आणि हे जे धन उपटलेलं असतं ते आपल्या घरातील देवाला वाहायचं असते. आणि हे धन उपटल्यावरती बरेच जण कानाच्या मागे लावतात. म्हणजे पुरुष लोक किंवा लहान मुले कानाच्या मागे घालतात. तर तुम्ही सुद्धा हे सर्व करा. त्याचबरोबर पुरुष मंडळी आपल्या गांधी टोपीमध्ये हे धन लावून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्यासाठी जातात. आणि हे धन जाताना सुद्धा बरोबर घेतात. आपल्या ग्रामदेवतेला वाहतात. म्हणजे हे उगवलेले धन आपल्या घरातल्या देवांना वाहावं. ग्रामदेवतेला वाहावं आणि आपल्या कानाच्या मागे लावावं. पुरुषांनी गांधी टोपीमध्ये लावावं आणि मग हे संपूर्ण घट घातलेले धान्य आहे ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकू शकता. शक्यतो पाण्यामध्ये विसर्जन करू नका. कारण घट हे सर्वांच्याच घरोघरी असतात आणि सगळ्यांनीच पाण्यामध्ये विसर्जन केलं तर खूप जलप्रदूषण होईल. आपल्याला पर्यावरणाची पण काळजी घ्यायला पाहिजे. तसेच जो मातीचा घट ठेवला जातो तो सुद्धा फोडू नका. पुन्हा कधीतरी त्याचा वापर करा. जे काही देवाखाली ठेवलेली विड्याची पानं, घटाच्या माळा असतील किंवा कलशामध्ये ठेवलेली पानं असतील, फुलं असतील, ती सर्व तुम्ही सुकल्यानंतर त्याचा कुस्करा करून खत म्हणून तुम्ही वापरू शकता. तुम्ही जर देवीची ओटी भरली असेल तर त्या घरातल्या सुवासिनी स्त्रीने ते सर्व साहित्य वापरावं किंवा मग एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावं. आणि आपण जो अखंड दिवा लावला होता तो फुंकर मारून विझवू नका. त्यामधील तेल संपल्यावरती तो दिवा आपोआप शांत होईल. धन्यवाद.